नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले आठवडाभर महाराष्ट्रभरात एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती आहे शेतकऱ्यांच्या संपाची. शनिवारी म्हणजे शुक्रवारी रात्री मध्यरात्रीपासून ते अगदी पहाटेपर्यंत मॅरेथॉन चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पुणतांब्यातून जी समिती आली होती, कोर कमिटी आली होती, त्यांच्याशी चर्चा केली आणि काही मागण्या, जवळपास 70% मागण्या मान्य झाल्याचं सांगत कोर कमिटीनं संप मागे घेतला. मात्र त्यानंतर पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी हा संप आम्हाला न विचारता मागे का घेतला असा सवाल केला आणि या कोर कमिटीतल्या नेत्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा या संपाची धग जी आहे ती महाराष्ट्रभरात बघायला मिळते. आज महाराष्ट्र बंद आहे आणि त्यानंतर आजच जवळपास राजू शेट्टी असतील, रघुनाथदादा पाटील असतील, विजय जावंदी असतील यासारख्या शेतकरी नेत्यांना सोबत घेऊन एक नवीन सुकाणू समिती तयार झालेली आहे. जी सुकाणू समिती आहे ती शरद जोशींचे सगळे शिष्य या सुकाणू समितीमध्ये आहेत. त्याच्यामुळे शरद जोशींनीच म्हटलं होतं की आंदोलन कुठं सुरू करायचं आणि कुठं थांबवायचं याची जाण असायला हवी. त्यामुळं आता नव्यानं सुरू झालेलं शेतकऱ्यांचं आंदोलन कुठं जाऊन थांबणार, नवी सुकाणू समिती आंदोलनाला कुठली दिशा देणार, हा प्रश्न आहे. आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, कम्युनिस्ट नेते अजित नवले, डॉक्टर गिरधर पाटील आहेत, सुकाणू समितीचे सदस्य असतील, विजय जावंदिया सुकाणू समितीचे सदस्य आणि शेतकरी नेते आहेत, आणि राजू शेट्टी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे. सुरुवातीला मी जावंदिया सरांकडे जाईन. जावंदिया सर, आता आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे? अरे, सुकाणू समितीमध्ये माझं नाव घेतलं गेलं. अजित नवलेंनी ते नाव तिथे रिकमेंड केलं. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मला सुकाणू समितीमध्ये राहायला आवडेल. पण जेव्हा पुणतांब्याचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला सुद्धा माझ्याशी संपर्क करण्यात आला होता. दरेकर आणि रायते यांनी मला संपर्क केला होता आणि मला पुणतांब्याला आग्रहाने बोलवलं होतं. पण म्हटलं मी पुणतांब्याला येत नाही, कारण आता आमच्या भागात आंदोलन करण्याची ताकद नाहीये. तुमचं हे आंदोलन होऊ द्या. पुणतांब्याच्या या आंदोलनाला सलामच करायला पाहिजे. 2च दिवसात या आंदोलनाने सरकारला घाम फोडला आणि त्याची सगळी चर्चा झालेली आहे. बरोबर. पण पुणतांब्याच्याच त्या आंदोलनामधनं काही लोकांनी जाऊन आंदोलन मागे घेतलं. मी त्यावेळेला सुद्धा असं म्हटलं होतं की ज्यांनी आंदोलन सुरू केलं त्यांनाच आंदोलन मागे घेण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. पण मी सतत असं म्हणतो आहे आणि जाधवांची मुलाखत तुम्ही जी दाखवली त्या मुलाखतीनंतर तर आणखीन स्पष्ट झालं. आणि मी हे जाधवांना सुद्धा सांगू इच्छितो, जाहीरपणे सांगू इच्छितो की ते जे म्हणतात आहेत की 70% मागण्या पूर्ण झाल्यात, हे सपशेल खोटं आहे. 70% मागण्या काही मान्य झाल्या नाहीत, पण 100% विश्वासघात झालेला आहे. आता जे महाराष्ट्रात सगळीकडे जी प्रतिक्रिया उमटते आहे ही पुणतांब्याच्या आंदोलनाचीच देण आहे की स्वयंस्फूर्तीने लोक जागोजागी येतात आहेत आणि ते कोणाच्याही नेतृत्वाला न मानता स्वतःच्या नेतृत्वात ते येतात आहेत. पण आता जे काही बातम्या येतात आहेत त्या बातम्यांमध्ये आता राजकीय पक्ष त्याच्यात शिरतात आहेत. तुम्ही ज्या कोल्हापूरचा उल्लेख केला, मी सुद्धा पाहिलं की शिवसेनेचे लोक त्या चप्पल दुकानाला फोडत होते. बरोबर. किंवा अनेक ठिकाणी आता राजकीय पक्षाचे लोक जातात आहेत. आणि म्हणून मला असं वाटतंय की सुकाणू समितीला फार गंभीरपणे विचार करायला पाहिजे की हे आंदोलन आता कोणत्या दिशेने जात आहे. मी काही करू शकत नाही कारण मी आंदोलनाचा भाग नव्हतो. पण एक गोष्ट सांगतो की जे काही दिलंय मुख्यमंत्र्यांनी ते संपूर्ण विश्वासघात करणार आहे आणि अल्पभूधारकाची कर्जमाफी करून त्यांनी तर संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या कोरडवाहू शेतकऱ्यांचा घात केला आहे. मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीची टीका करत होते, पण त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट ही कर्जमाफी राहू शकते. एकच गोष्ट सांगून थांबतो मी. मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की हा प्रश्न जिवंत झालेला आहे आणि हा जिवंत झालेला प्रश्न ज्याप्रमाणे राजू शेट्टींनी सांगितलेलं आहे की मी आता राष्ट्रीय स्तरावरची बैठक बोलवतोय. मला काय वाटतंय, मी अजित नवलेला तुमच्या माध्यमातून विनंती करतो, गिरधर पाटील आहेत, बच्चू कडू आहेत, सगळेजण बसूया आपण आणि ह्या ज्या आंदोलनामध्ये घात झालेला आहे हा घात नक्कीच अनरिपेरेबल आहे हे मान्य करूया. पण पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना एक संदेश तुला दिलेला आहे की शेतकऱ्यांचा असंतोष व्यक्त करायला शेतकरी तयार आहे आणि याच्या पुढे सुकाणू समिती
हा असंतोष आणखीन चांगला संघटित करून कशा पद्धतीनं एक आव्हान उभं करू शकतो याच्यावर आमच्या सगळ्यांची आता परीक्षा होणार आहे. नक्कीच नक्की. आपल्यासोबत तुम्ही आता अजित नवलेंचा उल्लेख केला, अजित नवले सुद्धा आपल्यासोबत आहेत. अजित नवलेजी, तुम्ही खूप जाहीर नाराजी व्यक्त केली होती मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून बाहेर आल्यानंतर. आता नवी सुकाणू समिती जन्म घेते. नेमकं आता आंदोलनाची दिशा काय असणार आहे? जसं आता जावंदिया सर म्हणाले की याच्यामध्ये राजकीय पक्ष घुसलेत, हिंसा होतीये, तोडफोड होतीये. आता कसं असणार आहे आंदोलन? जावंदियाजी म्हटले, मी त्यांच्याशी सहमत आहे की हे जनतेचं आंदोलन आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. आणि शेतकऱ्यांची नवी पिढी जी आज शेतीमध्ये संबंधित आहे, त्यांच्या आईवडिलांचं शोषण कसं झालंय, त्यांना कोणी लुटलंय, याच्याबद्दल फार जागरूकपणाने ही पिढी विचार करताना आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून फार आशादायी मी या सगळ्या तरुण पिढीकडून आहे की एक नव्या टप्प्यावर हे शेतकरी आंदोलन नक्कीच जाईल, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. नाही, अजित नवलेजी, नव्या टप्प्यावर म्हणजे कुठल्या टप्प्यावर, कशी असणार आहे दिशा काय असणार आहे, कसं तुम्ही हँडल करणार आहात? मी त्यांना सांगू इच्छितो की आता ही हॅलो हा बोला नवलेजी. हॅलो बोला नवलेजी, बोला. मी जावंदियांना हे सांगू इच्छितो जावंदियांना मी हे सांगू इच्छितो की राजकीय पक्ष या आंदोलनामध्ये येत आहेत, तर त्यांना रोखणं किंवा त्यांना काही सांगणं हे आपल्या हाताबाहेरची गोष्ट आहे, हे बरोबर आहे. आणि ते आल्यामुळे जर काही विध्वंस होणार असेल, आंदोलनाला काही वाईट वळण लागणार असेल, तर मला असं वाटतं की शेतकरी आंदोलनासाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हे अगदी जावंदिया सरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. परंतु आता ज्यावेळी शेतकऱ्यांचं आंदोलन अत्यंत तीव्र आहे, अशा वेळी महाराष्ट्रामधले जे सर्व शेतकरी नेते आहेत, ज्यांनी आपलं संबंध आयुष्य चळवळीला दिलेलं आहे, शेतकरी प्रश्नांना दिलेला आहे, अशा सर्व नेत्यांना एकत्र येऊन आणि त्याचबरोबर जे विचारवंत आहे, ज्यांनी शेती प्रश्नाबद्दल अभ्यास केलेला आहे, या सगळ्यांना एकत्र येऊन महाराष्ट्रातील या तरुण शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील नव्या पिढीच्या शेतकऱ्यांना एक दिशा देण्याची गरज आहे. आणि ती जबाबदारी जावंदियाजी आपण सर्वांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारे आपल्याला त्याच्यापासून दूर राहता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की आम्ही सगळे एकत्र बसू, शांततेच्या मार्गाने आंदोलन गेलं पाहिजे, याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. तोडफोड बिलकुल थांबवली पाहिजे, कारण हा लॉंग टर्मचा लढा आहे. आपल्या एका दिवसामध्ये काही शेती प्रश्न लगेच सुटणार नाही, हे सर्वांना माहिती आहे. पण शॉर्ट टर्मचे जे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ शेतकऱ्यांची कर्जमाफी हा तातडीनं घेण्याजोगा निर्णय आहे, शेतकऱ्यांना पेन्शन लागू करणं हा तातडीनं घेण्याजोगा निर्णय आहे, कांद्याचे तुरीचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या भावाबद्दल निर्णय घेणं हे तातडीचे प्रश्न आहेत. आणि राज्य सरकारने आणि त्यांच्याच पक्षाचं केंद्रात असणाऱ्या नरेंद्र मोदीच्या सरकारने हे जर ठरवलं तर ते करू शकतात. आणि त्याच्यामुळे शांततेच्या मार्गाने, संयमाच्या मार्गाने, लोकजुटीच्या मार्गाने एक पॉझिटिव्ह प्रेशर क्रिएट करून सरकारवर त्या पद्धतीचा एक लोकजुटीचा दबाव आणून सरकारला ह्या तात्कालिक मागण्या मान्य करायला लावणं हीच आपली आता तात्कालिक दिशा असली पाहिजे. ज्या लॉंग टर्म बद्दल जावंदियाजी बोलतायत आणि ज्याच्याबद्दल आता राजू शेट्टींनी पण काही बोललं, मी प्रत्यक्ष ऐकलेलं नाहीये, पण त्यांच्याशी मी नक्की बोलेल. तर ते काही देश स्तरावर हा प्रश्न उपस्थित करू इच्छितात. नक्कीच आमच्या सर्व देशस्तरीय संघटनांचं देशस्तरीय संघटनांची पण साथ असणार आहे. पण राज्यामध्ये तुम्ही सगळे एकत्र येऊन चर्चा करणार आहात. मी गिरीधर पाटलांकडे गिरीधर पाटीलजी, मुद्दा असा आहे आता की आंदोलन कुठल्या दिशेने जाणार हे स्पष्ट होत नाहीये, कारण आता तुम्ही सगळे बसणार आहात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विचारमंथन होईल आणि त्या विचारमंथनानंतर ठरेल की नेमकं काय करायचं. पण मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही ज्या घोषणा केल्या त्या घोषणा सबस्टॅन्शियल आहेत, त्यानंतरही आंदोलन झालं तर सरकार सरकारचं काम करेल. मग आता अशा स्थितीमध्ये तुम्ही चर्चा कोणाशी करणार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती? याला मी उपमा शेतकऱ्यांच्या भाषेमध्येच देतो. शेतकरी पेरणी करण्यापूर्वी आपल्या शेतामध्ये वाफ आली का नाही बघतो, आणि वाफ आलेली असेल तरच पेरणी करतो. आता हे बियाणं जे असेल, ज्याची पेरणी करणार आहे, ते जर चुकीचं असेल आणि कमकुवत असेल तर तसंच उगवणार आहे. शेतकऱ्यांमधला उद्रेक आणि नाराजी जी होती ती बघता हे जे शेतकरी संपावर जाण्याचं आंदोलन होतं, मुळामध्ये हे अभ्यास न करता, अनुभव न घेता आणि शेतकरी चळवळीचा कुठलाही स्पर्श न होता हे काढण्यात आलं. आणि केवळ शेतकरी एकत्र येतोय या भावनेने आम्ही त्याला पाठिंबा दिलेला होता. खरं म्हणजे यांचं सुरुवातीपासून जे काही मागण्या असतील किंवा आंदोलनाची पद्धत असेल ही अत्यंत चुकलेली होती आणि याचा काहीतरी परिणाम आपल्याला भोगावे लागतील याची कुणकुण आम्हाला अगोदरच लागलेली होती.
परंतु आपल्याला नाट लावायची नाही म्हणून आम्ही शेतकरी संघटनेचे सारे लोक फक्त बघत होतो आणि झालं तसंच. शेवटी या सगळ्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन सरकारला धडा शिकवल्यानंतर त्या शेतकऱ्यांची नाराजी एनकॅश करण्यापेक्षा त्या तिथल्या शेतकरी नेत्यांनी आपला फायदा होईल असंच बघितलं आणि या संपूर्ण नाही तो इतिहास झाला गिरीधर पाटीलजी, तो इतिहास झाला. आता मुद्दा असा आहे की आता तुम्ही चर्चा कोणाशी करणार, कारण मुख्यमंत्री म्हणाले की यानंतर पण आम्ही ज्या मागण्या मान्य केल्या, दुधाची मागणी असेल, विजेच्या बिलाची मागणी असेल किंवा हमी भावाची मागणी असेल, त्याच्याबद्दल आम्ही टाइम बाउंड कार्यक्रम हातात घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता जर कोणाला म्हणजे आंदोलन करायचं असेल तर करू दे, त्याच्यामध्ये सरकारचं काम करेल. मग आता मुद्दा उपस्थित असा होतो की तुम्ही चर्चा कोणाशी करणार? आता चर्चा करायचा प्रश्न येत नाही सध्या. फक्त आमच्या आंदोलनाची ताकद एवढी वाढवायची की सरकार आमच्याकडे चर्चेसाठी येईल. मागण्या सुद्धा ज्या आम्ही करू त्या पण आम्ही सरकारकडे घेऊन जाणार नाही. सरकारला बोलण्याची गरज वाटावी एवढं हे आंदोलन तीव्र होईल. अशा प्रकारे हे आंदोलन राबवलं जाईल. गिरीधर पाटीलजी, तुम्हाला मी एक छोटासा प्रश्न मुद्दाम विचारतो. आपल्यासोबत राजू शेट्टी सुद्धा आलेले आहेत, यासाठी विचारतो तो प्रश्न की तुम्हाला माहिती होतं की आंदोलनाचं काय होतंय, तरी तुम्ही म्हणालात आता की नाट नको म्हणून आम्ही शांत बसलो, आम्ही बघत होतो आणि हे असं होणार आपल्याला माहिती होतं. खरं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही त्याच वेळेला बोलला असतात तर कदाचित आज अशी फरफट शेतकऱ्यांची झाली नसते असं वाटत नाही तुम्हाला? नाही, त्यावेळेला बोलण्याची वेळच नव्हती. एकंदरीत शेतकरी समाजामध्ये जो काही युफोरिया दिसत होता त्याला नाट न लावणं, कारण अत्यंत महत्प्रयासाने शेतकरी उठला होता. आम्ही कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांवरती अन्याय झालेले होते, ओरडत होतो, सगळ्यांना सांगत होतो, पण शेतकरी उठत नव्हता. एकदा शेतकरी उठल्यानंतर त्याला अशा प्रकारे गालबोट लावणं हे काही आम्हाला प्रशस्त वाटलं नाही आणि इतक्या घाईने सगळ्या काही घडामोडी होतील त्याचा पण आम्हाला अंदाज आला नाही. खरं म्हणजे सोमवारपर्यंत जर आंदोलन आपण लांबवलं असतं तर मुख्यमंत्री पुणतांब्याला आले असते चर्चेसाठी. ठीक आहे, पण आपला राजकीय व्यवहार आणि राजकीय व्यभिचार याच्यामध्ये आला आणि हे सगळं आंदोलन त्याला आपण विस्कळीत केलं. ठीक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत. शेट्टीजी, तुम्हाला माहिती आहे अमर अभिबांनी एक किसान पुत्र नावाची चळवळ हाती घेतली आणि त्यांनी एक वेगळी भूमिका मांडली की जर आपल्याला संपच करायचा होता तर 8 जून नंतर करायला हवा. म्हणजे आम्ही आता पेरणार नाही, मग उगवणार नाही, मग तुम्हाला मिळणार नाही, अशा पद्धतीचा तो संप असायला पाहिजे. तर आत्ता जे शेतकऱ्याचं धान्य आहे किंवा आत्ता जो शेतकऱ्याचा माल आहे, तो भाजी असेल, फळं असतील किंवा दूध असेल, तो वाया घालवून, तो रस्त्यावरती टाकून असं आंदोलन करणं हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणतांबे किंवा त्या परिसरातील तरुण शेतकरी एकत्रित आले, त्यांनी एक शेतकऱ्यांच्या मनात वेगळी जागृती निर्माण केली. खरं तर त्याची सुरुवात अमर अभिबा यांच्या किसान पुत्र आंदोलनातूनच झालेली होती आणि त्याच्यानंतरचं दुसरं टोक म्हणजे हे पुणतांब्याचं आंदोलन. त्यानिमित्तानं गावोगावी शेतकऱ्यांच्या मध्ये झालेली एकजूट आणि त्यातून उभं राहिलेलं जे आंदोलन आहे ते आंदोलन जोपर्यंत शांततेच्या मार्गाने चालू होतं, व्यवस्थित चालू होतं, तोपर्यंत ते तशाच पद्धतीनं चालू देणं हे योग्य होतं. कारण त्याच्यामध्ये आमच्यासारख्याने डावाडाव केली असती तर कुठेतरी आता हे उभं राहिलेल्या आंदोलनामध्ये नेतृत्व करायला आलेले आहेत अशा प्रकारचा आमच्याबद्दल अपप्रचार झाला असता. आणि म्हणून आम्ही मगाशी गिरधर पाटील म्हणाले त्या पद्धतीनं बाजूला राहून हे आंदोलन उभं राहिलं परंतु भरकटता कामा नये, योग्य दिशेनं गेलं पाहिजे याची खात्री करून आम्ही बाजूला होतो. आणि ज्या ठिकाणी ज्यावेळी यांनी आंदोलन पुकारलं आणि शहराला भाजीपाला पाठवायचं नाही, दूध पाठवायचं असं ठरवलं, त्यावेळी यांच्याकडे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळं काही नेटवर्क नव्हतं. परंतु जिथं जिथं यांना कार्यकर्त्यांची आवश्यकता होती, जिथं जिथं आंदोलन करण्याची आवश्यकता होती, तिथं आमच्या कार्यकर्त्यांना पुढे करून आम्ही ते आंदोलनही करून आणलं की जेणेकरून शेतकरी स्वयंप्रेरणेने जो उभा राहिलेला आहे त्याच्यामध्ये कुठं आत्मविश्वास त्याचा खचता कामा नये. तो त्याला आत्मविश्वासाला तयार झालेला हा शेतकरी पुढे आपल्या भविष्यामध्ये रस्त्यावर आणायचा आहे. त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन फसणार नाही याची आम्ही दक्षता घेतली. परंतु या आंदोलनाला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद बघितल्यानंतर आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली आणि त्याच्यानंतरच्या ज्या घटना घडल्या त्या आपल्या समोर आहेत. त्याच्याबद्दल आता मी मतप्रदर्शन करणं टाळतोय आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांच्या बद्दल बोलून त्यांना त्यांचं खच्चीकरण करणं माझ्या
ठीक आहे राजू स्वतःच्या शेट्टी, पण स्वभावात दुसरा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री दुसरीकडे असं म्हणतात की आम्ही ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्यातल्या 70% मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे ती दुधाच्या भावाबद्दलची असेल, ती विजेबद्दलची असेल किंवा अल्पभूधारकांच्या कर्जमाफीबद्दलची असेल, तर आता आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे, टाइम बाउंड त्याच्यामध्ये निर्णय होतील आणि ती सगळी प्रक्रिया पूर्ण होईल. आता ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या, त्यांना सरकारचं काम करेल असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची भूमिका काय आता? नाही, याच्यामध्ये आंदोलकांच्या मागण्या 70% पूर्ण केलेत म्हणजे मुळामध्ये या प्रश्नाची खोली या चर्चेला जाणाऱ्यांना माहिती नव्हती. एकच मुद्दा सांगतो त्यातला की अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं असं ते म्हणतात. मुळामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत, पण ते थकबाकीदार नाहीत. थकबाकीदारांची संख्या सगळ्यात जास्त विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आहेत, पण ते अल्पभूधारक नाहीत. मग नेमका कर्ज माफीचा लाभ मिळाला कोणाला? 2008 साली सुद्धा असंच झालेलं होतं. त्यामुळे ही सरळ वरवरची मनपट्टी आहे. ते आकडा सांगत नाहीत किती कोटीचा झाला आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गौण आहेत. कृषी मूल्य आयोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर राज्याच्या कृषी मूल्य आयोगाला काही अर्थ नाही, कारण केंद्र सरकारनं नुकताच एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे की राज्य सरकारनं कितीही हमी भाव जाहीर केला तरी सुद्धा तो केंद्रावर बंधनकारक नाही. केंद्र सरकार समर्थन मूल्य जे जाहीर केलेल त्याच्याशी सरकार बांधील राहील. त्यामुळे त्या राज्याच्या कृषी मूल्य आयोगाला काही अर्थच नाही. आणि केंद्रीय कृषी मूल्य आयोग हे राज्यकर्त्यांच्या हातचं बावलं मांडलेलं आहे. पहिल्यांदा उत्तर ठरतं आणि मग गणित होतं. आणि त्यामुळं त्या कृषी मूल्य आयोगाला सुद्धा स्वायत्ता दिली पाहिजे, जसं निवडणूक आयोगाला आहे. आणि असे मूलभूत प्रश्न आहेत, ते मूलभूत प्रश्न सोडवून घेण्याची आवश्यकता आहे. जरी मुख्यमंत्री म्हणत असतील तर आंदोलन करण्याला करून दे. पण तुम्हाला आज एबीपी माझाच्या माध्यमातून सांगतो, याच मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करायला भाग पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. नेमके राजू शेट्टी तुम्ही करणार काय आहात? माझा प्रश्न हाच आहे की आता कृती केल्यानंतर कळेल ना आम्ही काय करणार आहे ते. आंदोलन कुठल्या पद्धतीने जाईल ते कळेल ना. आम्ही एकत्रित येतो. आता आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन आंदोलन पुढे न्यायचं ठरवलंय. त्यामुळे ती एकट्यानं काही बोलणं म्हणजे कदाचित या समन्वय समितीच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यासारखं होईल. ठीक आहे. त्यामुळे 8 तारखेला आम्ही एकत्रित बसतो आणि निर्णय घेतो. मी जावंदेजी येतो तुमच्याकडे, पण मला राजू शेट्टी अजून एक तुम्हाला प्रश्न आहे. तुम्हाला ज्या 8 मागण्या शेतकऱ्यांनी, पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी ज्या 8 मागण्या दिल्या होत्या, त्याच्यामध्ये दुधाचा भावाची मागणी होती, त्याच्यामध्ये कृषी मूल्य आयोगाची मागणी नव्हती, पण त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोगाची मागणी होती, कर्जमाफीची मागणी होती. अशा कुठल्या मागण्या ज्या तुम्हाला असं वाटतं की ज्याच्यावर सरकार म्हणजे राज्य सरकार, फडणवीस सरकार तातडीनं उपाययोजना करू शकतं? नाही, याच्यामध्ये असं आहे की कर्जमुक्तीच्या बाबतीत सरकार निर्णय घेऊ शकतं आणि स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय हा केंद्राच्या अखत्यारीतला आहे आणि केंद्रावर दबाव आणण्याची आवश्यकता आहे. आणि केंद्रावर एका राज्यात आंदोलन करून दबाव येऊ शकत नाही, त्याला राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभा करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून येत्या 16 तारखेला आम्ही गांधी पीस फाउंडेशन मध्ये देशभरातल्या शेतकरी नेत्यांची बैठक बोलवली आहे. आणि हे आंदोलन महाराष्ट्रातलं याचं अनुकरण आता मध्य प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी केले, काही प्रमाणात गुजरातमध्ये याचा लोन गेलेला आहे. आता हे राष्ट्रीय पातळीवर नेऊन केंद्रावर दबाव आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे. राजू शेट्टीचा अजून एक मुद्दा आहे. जावंदिया सरांनी खूप एक महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित केला. ते म्हणाले की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये घुसतात. कुठे शिवसेना आहे, कुठे काँग्रेस आहे, कुठे राष्ट्रवादी आहे. आताच कोल्हापूरमध्ये चप्पल बाजार पूर्ण फोडून टाकला तिथला. म्हणजे कोल्हापूरमध्ये पण अशा घटना घडल्या, इकडं नाशिकमध्ये पण तशा घटना घडतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये घटना घडतात. आता हे जे राजकारण होऊ पाहतंय शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं, त्याच्यावरती राजकीय पोळी भाजण्याचा पण प्रयत्न होऊ शकतो भविष्यामध्ये. तर आता ही हिंसा कशी रोखणार? म्हणजे हे आंदोलन एका संयत मार्गाने गेलं पाहिजे, यासाठी काय करणार आहात? नेत्यांच्या नैतिकतेतूनच अशा प्रकारच्या घटना थांबवू शकतात आणि मला वाटतं की तेच आम्ही करू भविष्यामध्ये. मी काल एक आवाहन केलं होतं या परिसरातल्या सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना की आज लग्नाच्या तारखा आहेत, त्यामुळं बंद पाळत असताना रस्त्यावरून लग्नाला जाणाऱ्या लोकांना त्रास देऊ नका. जूनचा महिना आहे, विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांना अडथळा आणू नका. आज अतिशय शांततेनं लोक लग्नाला जाऊन आले, कुणी विद्यार्थी ऍडमिशन घेऊन आले. त्यामुळं जो माणूस सांगतो, जो आवाहन करतो, त्याच्या नैतिकतेवर आंदोलनाचं यश अवलंबून असतं. ठीक आहे. पण अजून दुसऱ्या बाजूला अजून एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की प्रॉब्लेम असा आहे की सगळे शेतकरी नेते आता एकत्र झालेत आणि तुमच्या संघटनेचे एक प्रतिनिधी जे सरकारमध्ये आहेत ते सरकारची बाजू मांडतायत. हा जो
विपर्यास आहे, विपर्यस्त परिस्थिती जी समाजासमोर आणि शेतकऱ्यांसमोर जाते, याच्यातून तुम्ही मार्ग कसा काढणार आहात? या संदर्भामध्ये तो प्रश्न स्वाभिमानीचा आहे, सगळ्या समन्वय समितीचा नाही आहे. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाची कार्यकारिणी लवकरच बोलवण्यात येईल आणि या संदर्भात आम्ही निश्चितच निर्णय घेऊ, याचा अडथळा येणार नाही. नेमका काय निर्णय असणार आहे तो राजू शेट्टीजी? कारण तुम्ही गेले जवळपास वर्षभर त्या निर्णयापर्यंत येताय आणि त्याच्यावरती आम्ही वेळ आली की असं सांगताय. कारण आता असं झालंय की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की सरकारच्या बाजूने आहात, असा संभ्रम निर्माण होईल अशी स्थिती आहे. तो आम्ही निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांना कळेलच आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूला आहेत, म्हणून तर अजून शेतकरी आमच्या बाजूला आहेत. ठीक आहे. मग नेमके सदाभाऊ तुमच्या सोबत आहेत की नाही आता? किंवा कळेलच आमचा निर्णय झाल्यावर. वारंवार सदाभाऊ बद्दल बोलून विषयाला कलाटणी देऊ नका. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोला. सदाभाऊ हा एक नगण्य माणूस आहे, त्याच्याबद्दल का चर्चा घडवताय सारखं? नाही राजू शेट्टीजी, तुम्ही जर नगण्य माणूस आहे असं म्हणत असाल तर त्या नगण्य माणसाला तुम्ही मंत्रिपदावरती बसवलंय. ते पणन राज्यमंत्री आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये मध्यस्थी करत होते. जसं मंत्रिपदावर बसवलंय तसं मागे बोलवण्याचाही अधिकार आहे आणि तो अधिकार स्वाभिमानीचे कार्यकारिणी बजावेल. तो तेच विचारतोय की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा, शेतकरी विचारू लागले आणि फोरमवर. आमच्या अधिकारात तुम्ही काय डावाडाव करताय? घेतो ना निर्णय आम्ही लवकरच तो. ठीक आहे, जो काय घ्यायचा तो. ठीक आहे. अजून एक प्रश्न, मी येतो राजू शेट्टीजी, तुम्ही आमच्या सोबत राहा, मी येतो तुमच्याकडे. जावंदीजी, मुद्दा असा आहे की शरद जोशी म्हणाले होते की आंदोलन कुठं सुरू करायचं आणि आंदोलन कुठं संपवायचं हे नेत्यांना समजलं पाहिजे. तर आता जो आंदोलन गेले 8 दिवस चालू होतं आणि आता आपण ज्या मधल्या टप्प्यावरती आहोत आणि आता इथून नवीन एक आंदोलन चालू होणार आहे, तर आता हे कुठपर्यंत ताणणार आहोत आपण आणि याच्यामधून मार्ग कसा काढणार आहोत? मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो की मी सुकाणू समितीमध्ये आहे, पण सुकाणू समितीमध्ये हे सुरू झालेलं आंदोलन सुरूच ठेवण्याचं हे सुकाणू समितीने ठरवावं. माझ्याजवळ ताकद नाही, म्हणून मी त्या दिवशी अशोक ढवळेंशी सुद्धा बोललो की पुणतांब्याने जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन सुरू ठेवणं नाही ठेवणं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये जर फूट पडली आहे आणि देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आहेत तर त्यांनी तो फुगा पंक्चर केलेला आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. अच्छा, पण त्या आंदोलनातनं ज्या काही घोषणा झाल्यात, मगाशी तुम्ही जे राजू शेट्टींना विचारत होतात, मी तुम्हाला सांगतो की त्यातल्या घोषणा काय येतो, आम्ही कायदा करू की हमी भावापेक्षा कमी भावानं विकत घेणं हा फौजदारी गुन्हा असेल. राज्य सरकारला कायदा करता येईल, पण तो कायदा अंमलबजावणी करता येईल का हो? कारण जर 3700 रुपयाची तूर म्यानमार मधनं आणि तांझानियामधनं आयात होत असेल तर कोण मूर्ख व्यापारी आहे की तो बाजारात जाऊन 5050 मध्ये तूर विकत घेईल? आणि त्या तुरीच्या आयातीवर आयात कर लावण्याचा अधिकार तर मुख्यमंत्र्यांना नाही आहे, तो केंद्राकडे आहे. मग कसा काय समझोता केला? मला या पुणतांब्याच्या त्या समितीमधल्याच 2-3 लोकांनी सांगितलं नाही मुख्यमंत्र्यांना आहे ना अधिकार. अरे म्हटलं कसं बोलता तुम्ही हो, मुख्यमंत्र्यांना नाही आहे अधिकार असं का म्हणे? म्हणजे असे लोक जाऊन तिथे चर्चा करतात. एवढं मोठं आंदोलन शेतकऱ्याचं अशा पद्धतीनं वापरलं जातं. मला याची जरा चिंता वाटते हो. मला पुणतांब्याला ज्या मायमावल्या बोलत होत्या ना, त्या मायमावल्यांची काय पोटतिडकी होती ती सगळी या आंदोलनातनं नक्की वापरल्या गेलेली आहे, पण त्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये. म्हणून मला काय वाटतंय की आम्ही सुकाणू समितीने सुद्धा आता फार गंभीरपणे विचार करायला पाहिजे की जे आंदोलन फसलेलं आहे, जे फसवल्या गेलेलं आहे, पण शेतकरी आपल्या स्वतःच्या भरोशावर आपला असंतोष व्यक्त करतोय हे बिलकुल खरं आहे. पण तो असंतोष व्यक्त करत असताना त्याच्यात जर राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात शिरत असतील आणि त्या राजकीय पक्षांच्या भरोशावर ते आंदोलन चालणार असेल तर मग आपण सगळ्यांनी त्या राजकीय पक्षांना विनंती करायला पाहिजे की तुम्हीच आता हे आंदोलन चालवा. उदाहरण देतो मी, मुंबईला जो काही अजूनही पुरवठा होता तो सगळा बाहेरच्या राज्यातनं होतोय. मग हे सगळे राजकीय पक्ष आहेत ना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बाकीचे पक्ष, यांनी कर्नाटकामधला, आंध्रामधला, मध्य प्रदेशमधला भाजीपाल्याचे ट्रक तिथेच अडवायला पाहिजे. मुंबईला भाजीपाला आला नाही तर 2 दिवसात पुन्हा देवेंद्र फडणवीसांची झोप जाते. पण या आंदोलनाचा उपयोग जर राजकारणाकरता होत असेल तर मग आम्हाला सगळ्यांना फार गंभीरपणे विचार करावा लागेल की आपल्याला काय करायचंय. मला काय वाटतंय की नरेंद्र मोदी साहेब हे यशस्वी झालेले आहेत शेतीचा प्रश्न राज्याकडे ढकलण्याकडे. पण शेतीचा प्रश्न जरी घटनेप्रमाणे राज्याचा असला तरी राज्याला त्याचा अधिकार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. तात्पुरते सुद्धा उत्तर मिळत नाही.
हे मी डॉक्टर मनमोहन सिंगांना सांगितलं होतं वायफळला 2006 साली, पण कोणी गंभीरपणे घेतलं नाही. म्हटलं आम्ही केंद्राकडे गेलो तर सांगतात राज्याचा विषय आहे, राज्याकडे गेलो तर सांगतात केंद्राचा विषय आहे. आमचा फुटबॉल करून टाकलेला आहे. पुणतांब्यांच्या शेतकऱ्यांनी झोपलेल्या शेतकऱ्याला जागं केलं, त्या शेतकऱ्याच्या मनातल्या वेदना वेशीवर टांगल्यात. पण पुणतांब्याचं आंदोलन हे देवेंद्र फडणवीस कुटील रणनीतीनं फोडण्यामध्ये यशस्वी झाले, हे सत्य नाकारता येणार नाही. पण आम्हाला शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन उभं राहावं लागणार आहे आणि त्याच्याकरता आम्हाला बाजूला ठेवावं लागणार आहे. तर हे राजकारण नेमकं राजकारण्यांना बाजूला ठेवण्यासाठी यातली हिंसा कमी करून आंदोलन संयत आणि शांततेपणे कसं चालवणार आहेत, सुकाणू समिती त्यांचा नेमका प्लॅन काय आहे, याच्यावर चर्चा करण्यात आपल्यासोबत बच्चू कडू असणार आहे. छोटासा ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. नव्या सुकाणू समितीची नवी रणनीती नेमकी काय असणार याच्यावरती आपली चर्चा चालू आहे. आपल्यासोबत बच्चू कडू आहेत, प्रहार संघटनेचे. बच्चू कडूजी, ब्रेकला पूर्वी जाण्यापूर्वी जावंदिया सर असं म्हणाले की याच्यातून आपल्याला राजकारण बाजूला ठेवावं लागेल आणि शेतकऱ्यांचा प्रश्न समोर मांडावा लागेल, कारण गेले काही दिवस याच्यामध्ये काही राजकीय पक्ष उतरले, त्याच्यामुळे आंदोलनामध्ये हिंसा पण वाढते. तर हे राजकारण कसं बाजूला ठेवणार आणि शेतकऱ्यांचा प्रश्न समोर कसा आणणार, काय नेमकी स्ट्रॅटेजी असणार आहे? नाही, बरोबर आहे. तुम्ही लक्षात घ्या का याच्यात राजकीय हेतून कोणी येता कामा नये. पहिले महत्वाचा असला पाहिजे तो शेतकरी, आणि शेतकऱ्याशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट याच्यात अंतर्भूत होता कामा नये. आता सुकाणू समितीचे सुकाणू समितीची आपण पाहतोय आता काल परवा निर्मिती झाली. नव्यानं 21 जणांची इथं निर्मिती झालेली आहे. 8 तारखेला त्याची बैठक होणार आहे. 21 लोक हजर झाले तर कुठं वेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग निश्चितच त्याच्यात केल्या जाणार आहे. त्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही. परंतु आपण एक लक्षात घ्या का हा जो बंद आहे, महाराष्ट्र बंद आहे, हा काही बाळासाहेब ठाकरेजीनं आवाहन केलं म्हणून बंद केलं नव्हता. लक्षात घ्या, हा कुठल्या भाजपवाल्यानं किंवा पार्टीनं किंवा अभिनेत्यानं नेत्यानं बंद केलं, आवाहन केलं नव्हतं. हे सामान्य शेतकरी पेटून उठला आणि त्यानं हा महाराष्ट्र बंद करून दाखवला. हा महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिली गोष्ट आहे, लक्षात घ्या, ऐतिहासिक गोष्ट आहे. आणि म्हणून आता देवेंद्र फडणवीसनं खऱ्या अर्थानं लक्ष घालणं महत्वाचं आहे. निव्वळ आम्ही पाहतो का देवेंद्र फडणवीसवर, मुख्यमंत्री महोदयावर आमचा आत्मविश्वास आहे. ते आपण पाहतोय का ते फक्त देवेंद्रजी म्हणून जर त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी मुख्यमंत्री आणि भाजपचा कार्यकर्ता म्हणून थोडंसं बाजूला व्हावं, त्यांनी मनावर घेतलं तर केंद्रापासून तर राज्यापर्यंतचे प्रश्न सोडण्याची ताकद आज आमच्या मुख्य देवेंद्र फडणवीस मध्ये आहे. परंतु ते त्यांच्या मनात अजून आलेलं नाही. मग या शेतकऱ्याच्या उद्या होणाऱ्या हत्या, मग एखाद्या बंदामधून जर एखादं विपरीत काही घडलं आणि अवघा महाराष्ट्र जर अडचणीत आला तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे? आज आपण पाहतो का सगळा संप, सगळं जे आंदोलन आहे ते जनसामान्य शेतकऱ्याच्या हाती गेलेलं आहे. आणि म्हणून आता याच्यातला आपण जर पाहिलं एकंदरीत जो संताप का आहे, एकत्रित आपण पाहिलं का या वर्षात सगळ्या शेतीमालाचे भाव पूर्णतः पडलेले आहे. बरोबर, कुठल्याही शेतीमालाला भाव नाही आहे. आणि मग देवेंद्र फडणवीस म्हणतोय का राज्य कृषी मूल्य आयोग स्थापन करू, तो 4 महिने अगोदर स्थापन केला. विजयभाऊ जांभे यांना आता आपल्याला सांगितलं का आम्ही कायदा करू म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आम्ही एक वेगळा कायदा करू. मला मान्य आहे, तुम्ही विधानसभेमध्ये आणून एक नवीन कायदा निर्माण करू शकता, पण कायदा केल्यानंतर तो व्यापाऱ्यानं ते माल खरेदी केला नाही तर तुम्ही काय जबरदस्ती खरेदी करावं लावणार आहे का? आखरी सरकारचा हस्तक्षेप महत्वाचा आहे. बरोबर, आणि सरकारचा हस्तक्षेप जेथपर्यंत होत नाही तोपर्यंत हमी भाव आम्ही पाहतो त्या शेतकऱ्याला भेटू शकत नाही, हे सत्य आहे. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोन लक्षात ठेवून 8 तारखेला विजयभाऊ जांदिया यांच्यासारखं मार्गदर्शन हे सगळे जे काही असणार आहे, मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्या सुकाणू समितीत म्हणून काम करू, पण हे सगळे ज्यांना अनुभव आहे, आंदोलनाचे अनुभव आहे, त्याच्यावर प्रचंड अभ्यास आहे, त्या लोकांचं सगळं आम्ही पाहतो का एकत्रित करून एक चांगल्या प्रकारच्या भूमिका भविष्याच्या काळात 8 तारखेला घेतल्या जाईल. ठीक आहे, ठीक आहे. अजून एक प्रश्न बच्चू कडू, तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीसांमध्ये ताकद आहे प्रश्न सोडवण्याची, सगळे प्रश्न देवेंद्र फडणवीस सोडवू शकतात. याच्या आधीचं जे सरकार होतं 15 वर्ष, त्यांनी गोळ्या चालवल्या, ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांची आंदोलन झाली त्याला लाठ्या खाव्या लागल्या. राजू शेट्टी इथं आहेत. आता हे सरकार चर्चा करते, नेमका मात्र हाताला शेतकऱ्यांच्या काय लागत नाहीये, नेमका दोघांमधला फरक काय आहे? मग आणि काय झालं, हे दोघे सारखेच आहे. ते काँग्रेसवाले पापी होते, हे महापापी आहे, काही फरक नाहीये यांच्यामध्ये, काही फरक नाहीये. पण आम्ही पाहतोय का मनात आणलं पाहिजे. हो, तुम्ही सांगा 7व्या वेतन आयोग द्यायला पैसे आहे तुम्हाला, तिथे तुम्ही अभ्यास करत नाही. 40,000 कोटीचा आम्ही पाहतोय
इकडे 40,000 कोटीचा समुद्री मार्ग तुम्ही निर्माण करून पाहताय, 25,000 कोटीची बुलेट ट्रेन तुम्ही सुरू करून पाहताय, आणि मग हे सगळं असताना शेतकऱ्याला द्यायला जातं कुठे तुम्हाला? तुम्ही या आणि हे तर देत तर नाहीच, पण टवाळक्या करताय. ते आईर म्हणताय का तुम्ही जीनच्या पॅन्ट घालून शेतकरी आंदोलन करताय, मग काय चड्डी घालून आंदोलन करायचं का? अरे आहिर साहेब, तुम्ही लक्षात ठेवा, शेतकऱ्यानं जर कापूस पिकवला नाही ना तर चड्डी पण तुमच्या नशिबी येणार नाही. ह्या टवाळक्या थांबवल्या पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरलं पाहिजे. ह्या अशा प्रकारचे ते दानवे, जे वानर तोंडे दानवे असं म्हणतो तुम्ही, साले म्हणता शेतकऱ्याला. मुख्यमंत्री ब्रश शब्द काढत नाही. हा जर एका जातीवर बोललं असतं, एका धर्मावर बोललं असतं तर उभा महाराष्ट्र पेटत राहिला असता. तुम्ही वाऱ्यावर सोडू नका, तुम्ही टवाळक्या थांबवल्या पाहिजे, आणि आता लबाड बनवणं थांबवलं पाहिजे. तुम्ही कमिटी समोर जे काय तुम्ही, ठीक आहे, तुम्ही बैठक घेतली, तुम्ही त्या खोत साहेबाला बुजगावणं म्हणून वापरलं, मग ते कमसे कम चांगले निर्णय तर 1-2 घ्यायला पाहिजे होता. ते घेता आले नाही, तो संप मिटला असता तिथं. पण तुम्ही फक्त शेतकऱ्याला कुठंतरी कसं त्याला आपण चिवत्या बनवतोय, कशा प्रकारचं त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीनं घेतोय फसवणूक करून, असा पाहण्याचा भूमिका दृष्टिकोन आता बदलवली पाहिजे सरकारनं. सरकार शेतकरी जितका आम्ही पाहतोय ताकदीनं नागर घालताना जमिनीत, तेवढं सरकारच्या याच्यात घातल्याशिवाय राहणार नाही. सरळ कुठल्याही प्रकारच्या दुष्परिणामाची वाट न पाहता, याच्यानंतर जर आम्ही पाहतो आंदोलन अतिशय आक्रमक होऊ शकतं. त्या हातात राहू शकत नाही, कारण त्याचा कोणी एक नेतृत्व करत नाही आहे. आणि तुमचे जे काही मंत्री महोदय आता बोलायला लागले, याचा संताप म्हणून आंदोलन हाताच्या बाहेर जाऊ शकतंय. म्हणून याची दखल मुख्यमंत्र्यांना आजच्या आज लगेच घेतली पाहिजे. नक्कीच. पण मी बच्चू कडूजी म्हणूनच तुम्हाला मी प्रश्न विचारतो की आपल्याकडे अमर हबीब गेले काही दिवसांपासून किसान पुत्र नावाची चळवळ चालवत आहेत. ते म्हणतात की हे आंदोलन करायचंच होतं तर ते पेरणी न करता, म्हणजे 8 जून नंतर करायला हवं होतं, ते आता नव्हतं करायला हवं, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा माल वाया जातोय, दूध वाया जातंय. तर ह्या आंदोलनाची दिशा म्हणजे सुरुवातीपासूनच काहीतरी चुकत गेले. अभिजित, नाही बा, आंदोलनाची दिशा वगैरे चुकली नाही. 2-3 प्रकारात आंदोलन होऊ शकतं. एक तर पेरणी करू नये हे एक आंदोलन होऊ शकतं, पेरलं तर कामापुरतं पेराचं हे आंदोलन होऊ शकतं, आणि पूर्ण जरी पेरलं तर विकायचं नाही हे पण आंदोलन होऊ शकतं. आंदोलन हे 3-4 टप्प्यात करता येतं. ते कधी करावं, काय करावं हा नंतरचा भाग आहे. पण आज जे वातावरण तयार झालेलं आहे, प्रचंड शेतकऱ्यामध्ये जे जागृती आलेलं आहे, हे आंदोलनातलं पहिलं यश आहे, लक्षात घ्या. आता त्याचा आम्ही पाहतोय का ते मागण्याच्या याच्यामध्ये रूपांतरित कसं करायचं हा प्रश्न बाकी आहे. आता आम्ही पाहतो का यांनी या शेतकऱ्याच्या मरण्याची वाट पाहू नये. आता आपण पाहतो का साधा एखादा कर्मचारी अधिकारी संपावर काय जातं, एका दिवसात सरकार लगेच आम्ही निर्णय बदलवतोय. 7व्या वेतन आयोगामध्ये कुठं आंदोलन करावं लागलं हो, कुठं मोर्चे काढावं लागले, किती कर्मचारी अधिकाऱ्याच्या आत्महत्या झाल्या. मग शेतकऱ्याचा अंत आता सरकारनं पाहू नये. ठीक आहे, शेतकऱ्यांचा अंत पाहू नये असं म्हणतात. जावंदी आहेत आपल्यासोबत. जावंदीची पण मुद्दा असा आहे की काही प्रश्न शेतकऱ्यांचे यातले असे आहेत की जे लॉंग टर्म मधले आहेत, ज्याला सोडवण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तर तुम्ही सरकारसमोर अशा काही गोष्टी ठेवणार आहात का की काही गोष्टी ज्या आहेत ज्या तातडीनं सोडवणं शक्य आहे त्या आत्ता सोडवल्या तरी चालतील, आणि नंतरच्या काळात ज्या लॉंग टर्म मधल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती विचार करायला पाहिजे, ज्याच्यावरती अजून काही गोष्टी करून त्या प्रश्न सोडवले जाऊ शकतात? अरे बिलकुल आहे हे, पण दुर्दैव कसं आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते हे स्वयंभू आहेत. त्यांना कुणाचं ऐकूनच घ्यायचं नाहीये, आणि त्यांना ऐकून घेण्याकरता बाध्य केलं होतं पुणतांब्याच्या ग्रामसभेच्या ठरावानंतर झालेल्या या आंदोलनाने. मी पुन्हा अधोरेखित करतोय की त्यांनी त्यांची झोप उडवलेली होती आणि ते थोडेसे चिंतेत आले होते, पण त्यांनी व्यवस्थित कुटील नीतीचा डाव टाकला. त्या जाधवाला आपल्या हाताशी घेतलं, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता. आणि मला आता या सगळ्यांच्या समोर सांगायचं आहे की मला याच्यातला फार मोठा वास राजकारणाचा असा येतो आहे की त्यांना ही कर्जमाफी करायचीच होती उत्तर प्रदेश सारखी. कारण ते म्हणत होते की उत्तर प्रदेशचा अभ्यास करतोय, आणि मी सातत्याने म्हणत होतो की आम्हाला उत्तर प्रदेश सारखी कर्जमाफी नको, आम्हाला एकरेजची मर्यादा नको, आम्हाला रकमेची मर्यादा चालेल. त्यांनी काय केलेलं आहे, शिवसेनेला, राष्ट्रवादीला, काँग्रेसला कर्जमाफीचं श्रेय जाऊ नये म्हणून पुणतांब्याला हे श्रेय देऊन एक फार मोठं राजकारण केलंय. नंतर 31 ऑक्टोबरची तारीख, इतके दिवस का मग? ते 31 ऑक्टोबर पर्यंत जर शिवसेनेने पाठिंबा काढला तर निवडणुका घोषित करायच्या कर्जमाफी करून, आणि मनसे जशी संपवली तशी शिवसेना सुद्धा महाराष्ट्रात संपवायची. हे सगळं राजकारण आहे हो, आणि या राजकारणाचा बळी आपण व्हायचं का हा खरा प्रश्न आहे.
मला वाटतं आता बच्चू कडू भाऊने जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे की आंदोलनं अनेक प्रकारची होऊ शकतात, कोणतं केव्हा करायचं. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना आता ज्या पद्धतीने आंदोलनाची हाक दिली आणि त्या आंदोलनाला कोणी नेता नसताना त्याला जो प्रतिसाद दिला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. पण त्या प्रतिसादाचं चीज झालं नाही, पुन्हा त्यात धोका झाला, हे सुद्धा सत्य आहे. आणि म्हणून मला वाटतं की निराश होऊन काही चालणार नाही. एक ठिणगी पडलेली आहे, त्यांनी एक स्फोट झाला, पण आता त्याला व्यवस्थित पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. कारण शेतकऱ्यांची परिस्थिती याच्यापेक्षा भयानक होणार आहे. आत्ताच सोयाबीनचे भाव 2500 रुपयाच्या आत आलेले आहेत. हमी भाव सोयाबीनचा 10 वर्षानंतर पहिल्यांदा हमी भावाच्या याच्यातून राजकारणाचा जो वास येतोय तुम्हाला, तो राजकारणाचा वास नेमका किती खरा आहे याच्यावरती पण आपण चर्चा करणार. एक छोटासा ब्रेक घेऊया. आपल्यासोबत राजू शेट्टी आणि नवले सर पण आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. तर नव्या सुकाणू समितीची नवी रणनीती काय असणार याच्यावरती आपली चर्चा चालू होती. आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत. खासदार राजू शेट्टीजी, आत्ताच ANI बोलताना मुख्यमंत्री असं म्हणालेत की शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी आंदोलन करणार असतील तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार नाहीत, खऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही अजूनही चर्चा करायला तयार आहोत. जयाजी सूर्यवंशी, संदीप गिड्डे हे महान शेतकरी नेते आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांची झालेली आहे. आता त्यांना शेतकऱ्यांच्या समोर पुन्हा चर्चा करायला यावंच लागेल. आणि जो कोणी म्हणतोय की शेतकऱ्यांच्यावर चर्चा करणार नाही, त्यांना गुडघे टेकायला लावण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या बळीराजाच्या मनगटामध्ये आहे, हे त्यांनी विसरू नये. नवलेजी, आता खरे शेतकरी कोण? म्हणजे राजू शेट्टीजी, बच्चू कडू आहेत जे आंदोलन करतायत, किंवा गिरीधर पाटील आहेत, जावंदी आहेत, ते खरे शेतकरी म्हणायचे की जे पुणतांब्यातून आंदोलन करत होते ते खरे शेतकरी, त्यांच्याशी चर्चा करायला अजूनही तयार आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली जे तुम्ही नव्यानं जे करू पाहताय ते मुख्यमंत्र्यांना मान्य नसते म्हणतायत. संदीपजी, एक लक्षात घ्या, आम्ही काय या आंदोलनामध्ये घुसलेलो नाही आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी आम्हाला या आंदोलनाचा सुकाणू हातात दिलेला आहे, हे लक्षात घ्या. आम्ही काही कुणीतरी 4 हाना आणि आम्हाला शेतकरी नेते म्हणा म्हणून इथं आलेलो नाही आहे. शेतकऱ्यांनी बोलवून आमच्याकडे नेतृत्व दिलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचं नेतृत्व देण्याची धमक आमच्यामध्ये आहे. कुणी शेतकऱ्याला एवढं कमी लेखत असेल तर त्यांना गुडघे टेकायला कसं लावायचं याचं ज्ञान आमच्याजवळ आहे. काय प्लॅन आहे नेमका तो राजू शेट्टीजी? तो कळेल आमच्या एका विरोचनातून कळेल. उद्या आमची 8 तारखेला बैठक आहे, बैठकीला तर कळायला लागेल. तुम्ही संघर्ष यात्रा असेल, आत्मक्लेश यात्रा असेल, किंवा मग त्यानंतर आसूड यात्रा असेल, या सगळ्या यात्रा फेल गेल्या आणि त्याच्यानंतर ही काही या लोकांना श्रेय मिळू नये. त्याच्यानंतर मुंबईमध्ये 30-35 हजाराच्या संख्येनं आजपर्यंत कुणी शेतकरी आणलेला आहे. नाही मी तुम्हाला नाही राजू शेट्टीजी, मी तुम्हाला पूर्ण प्रश्नच नाही विचारला. मी असं म्हणतोय की संघर्ष यात्रा, आत्मक्लेश यात्रा, आसूड यात्रा या सगळ्या यात्रा झाल्या, त्याच्यानंतर या सगळ्या यात्रा फेल ठरवण्यासाठी पुणतांब्याचं आंदोलन उभं राहिलं, त्याला पटकन श्रेय देऊन टाकायचं आणि म्हणून मग त्या शेतकऱ्यांना बोलवून चर्चा करून या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता तुमच्याशी चर्चा करायला तयार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. हे तर उघडच गुपित आहे आणि त्यासाठी तर शेतकऱ्यांच्यातलीच काही माणसं पेरली होती. पण ठीक आहे, आमच्या मागण्या काय आहेत बघा, सरकारला अगदी माकडाबरोबर चर्चा करून द्या, आम्हाला काही त्याचं देणं घेणं नाही, परंतु शेतकऱ्याचा 7 कोरा झाला पाहिजे आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार त्याला हमीभावाची शाश्वती मिळाली पाहिजे. हे 2 मुद्दे आहेत. बरं, मग हे 2 मुद्दे एखाद्या माकडाबरोबर चर्चा करून जरी सरकारनं मान्य केल्या तरी आमचा त्याला पाठिंबा आहे. ठीक आहे. नवलेजी, आता जर मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही नव्यानं जे काही तयार होतं, नव्यानं जे आंदोलन उभं राहते त्यांच्याशी चर्चा करायला तयार नव्हतं, जे खरे शेतकरी त्यांच्याशी चर्चा करू, आता तुमचा स्टँड काय असणार याच्यावरती? नक्कीच. हे बघा, आंदोलन एकतर मला क्लिअर करू द्या की मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत. तुम्ही वारंवार उल्लेख करतायत की मागण्या मान्य केल्यात, मागण्या मान्य झालेल्या नाहीत हे एक आपण समजून घेऊ. दुसरा मुद्दा असा आहे की आंदोलन पुणतांब्याचं संपलंय असं 2-3 वेळा उल्लेख झाला. मुळात आंदोलन संपलेलं नाहीये. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना हाताशी धरून काही माघार झाली, ती परत पलटवली गेली आहे आणि त्या माघारी नंतर आज संबंध महाराष्ट्र बंद आहे. हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची पुढची दिशा हे 2 दिवस जे आता पुढचे आहेत त्याच्यामध्ये शेतीमाल जो शहरांना जातोय तो महाराष्ट्रातला शेतकरी तोडूनच धरणार आहे, तो पुरवला जाणार नाही. पुढच्या 2 दिवसामध्ये तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर येऊन शहरांचा पुरवठा रोखण्याचा जो संप आहे तो सुरू ठेवणार आहे आणि त्याच्या पुढे तरी सरकार बाध्य झालं नाही, तरी सरकारने चर्चा केली नाही तर त्यानंतर काय करायचं यासाठी सुकाणू समितीची बैठक
ही आपण बोलवलेली आहे. ओके. सर्व शेतकरी दिग्गज आपण त्याच्यामध्ये बोलवलेले आहेत. आणि म्हणून मला हे क्लिअर करू द्या की हे आंदोलन संपलेलं नाही, मागण्या मान्य झालेल्या नाहीत. उद्या आणि परवा 2 दिवस शहरांचा शेतीमाल तरुण शेतकरी रोखून धरणार आहेत आणि सगळ्या दिग्गज शेतकऱ्यांच्या नेत्यांना एकत्र येत सगळे मिळून विचार मंथन करून तरीही सरकार तयार नाही झालं तर सरकारला राजू शेट्टी साहेब जसं म्हटले की सरकारला गुडघे टेकवायला कसे लावायचे याची रणनीती ठरवण्यासाठी आम्ही नाशिकला जमतोय. आणि ठीक आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की लोकशाही जर काही शिल्लक असेल, लोक लज्जा जर काही शिल्लक असेल तर हे सरकार येईल, चर्चा करेल. कोणाशी आमच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये. राजू शेट्टी साहेब बरोबर बोलले, माकडा बरोबर जरी त्यांना चर्चा करायची असेल तर करू द्या, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्या. याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार आहोत. त्या चर्चेसाठी हपापलेले आम्ही माणसं नाही आहोत. बिलकुल कोणाही बरोबर चर्चा करा, पण मागण्या मान्य कराव्या लागतील. त्या केल्या नाही तर महाराष्ट्रातला तरुण शेतकरी या सरकारला सळोकी पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. हे पण मुख्यमंत्र्यांनी नीट समजून घ्यावं, हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. ठीक आहे. गिरीधर पाटीलजी, का ताणलं जातं इतकं सरकारच्या बाजूनी, पण काय कारण आहे? नाही, सरकारचं असं एक मत आहे की या राज्यामध्ये 1 कोटी सातबारे आहेत आणि 1 कोटी सातबाऱ्यांची मतं जर आम्हाला मिळाली नाही तरी आम्हाला चालतं, कारण आम्हाला शहरी मतदार तयार आमचे नसल्यामुळे आमचंच सरकार या राज्यामध्ये येईल. आता शेतकरी आंदोलनाने शेती प्रश्नांबरोबर एक प्रखर राजकीय भूमिका घ्यावी आणि प्रत्येक गावामध्ये असा फ्लेक्स लागावा की या गावातले शेतकरी यापुढे बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 4ही पक्षांना कोणालाही मतदान करणार नाहीत. कृपया त्यांनी आमच्याकडे मतं मागायला येऊ नयेत असं जाहीररित्या भूमिका घ्यावी. याच्यानंतर सरकार काय करतं ते बघा. ते ताबडतोब गुडघे टेकत तुमच्याकडे येतील. या तुमच्या काय असतील त्या मागण्या आम्हाला द्या. कारण पहिल्यांदा शेतकरी या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांना सोडून इंडिपेंडेंटली उभा राहतोय आणि ही भीती या सगळ्या राजकीय पक्षांना आहे, राजकीय व्यवस्थेला आहे, आर्थिक व्यवस्थेला आहे. आणि जी व्यवस्था शेतीच्या शोषणावरती आधारित आहे ती तुम्हाला सहजासहजी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल असं मला नाही वाटत. तुम्ही जोपर्यंत राजकीय व्यवस्थेमध्ये स्वतः जाऊन ती व्यवस्था ताब्यात घेत नाही तोवर मला वाटतं हे सगळे आपले काय याचकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला द्या भीक मागण्याचा जो कार्यक्रम आहे तो थांबवावा. तुमची ताकद ओळखा, संख्या किती तुमची ती बघा. शेतकऱ्यांची ताकद आपण 2 दिवसाच्या आंदोलनामध्येच सरकारला दाखवली आहे. सरकार पार ढेपाळलं होतं, परंतु त्यांचे ग्रह चांगले असतील म्हणा काय म्हणा, 2 दिवस थांबलं असतं आंदोलन तर सीएम आपल्या पुणतांब्याला येऊन गुडघे टेकले असते त्यांनी. अशी ताकद असताना ती आपण वापरत नाही, हेच माझं दुःख आहे. ठीक आहे. बच्चू कडूजी, अतिशय महत्वाचा प्रश्न जो उपस्थित केला आहे गिरीधर पाटील सरांनी, ते म्हणतायत की कुठल्याही राजकीय पक्षाचे फ्लेक्स लावा सरळ सरळ आणि त्यांना आपल्या आंदोलनात आणि याच्यामध्ये बंधनी. बोला नवलेजी. आजच्या बंदनी जरी मध्ये ब्रेक पडलेला असला तरी काल जी नाशिकला परिषद झाली, भव्य परिषद झाली, त्या परिषदेने आणि आजच्या बंदने परत एकदा शेतकऱ्यांचं आंदोलन सुसंघटित झालेलं आहे. त्यामुळे मध्ये ब्रेक पडला असला तरी फरक पडलेला नाही. सरकारला दखल घ्यावी लागेल आणि सुकाणू समिती एकत्र येईल. पुन्हा एकदा प्रचंड ताकदीने शेतकरी उतरतील. दखल घ्यावी लागणार, विजय होणार. हे जरा सगळ्या नेत्यांनी आणि सगळ्या शेतकऱ्यांना आपण समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. बच्चू कडूजी, मी तुम्हाला प्रश्न विचारत होतो की आता याच्यातून राजकारण्यांना बाजूला करा असं म्हटलं जातंय. आता गिरीधर पाटलांनी तो मुद्दा मांडला, पण बहुतेक गेले 15 वर्ष आणि आता पण याच्यातले बहुतेक नेते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या घरातून आलेले आहेत. म्हणजे दानवे पाटील असतील, अजून कोणी असतील. तर मग आता असं शेतकऱ्यांना इंडिपेंडेंटली परत एकदा आपल्या म्हणजे आपण ज्यांना लढायला पाठवलंय ते लढत नाहीत आणि आता आपल्याला शेतकऱ्याला स्वतःला उभं राहावं लागतं. आता हे किती दिवस करत राहणार आपण? खरं तर या आंदोलनातून ते स्पष्ट करायचं आहे. मी आसूड यात्रेतून सुद्धा महाराष्ट्रभर फिरत असताना तेच सांगितलं का शेतकऱ्याच्या हातात नागर आहे पण डोक्यात धर्म आहे ना, डोक्यात त्याच्या जात आहे, पक्षाची गुलामी आहे आणि ते हटवायची आहे आणि त्या आंदोलनातून हटणार आहे का त्याच्या डोक्यात सुद्धा शेतकरी असला पाहिजे. हो, मी पहिले पण शेतकरी आहे, नंतर पण शेतकरी आहे. आम्ही जसं म्हणतोय का गर्व से कौम हिंदू आहे, गर्व से कौम हम किसान आहे, इस देश की शान आहे. या मुद्द्यावरच आम्हाला शेतकऱ्याला न्यायचं आहे.
या पद्धतीनं शेतकरी जेव्हा पिटून उठल तेव्हा आंदोलन करण्याची गरज नाही. शेतकरीच पुऱ्या महाराष्ट्राला देशाला न्याय देण्याची ताकद ठेवल ही या आंदोलनातून स्पष्ट होणार आहे. हे महाराष्ट्रावरच नाही, या आंदोलनाचं टोक दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचणार आहे. मुख्यमंत्र्यांना फक्त स्वतःपुरतं नको समजू म्हणा, मुख्यमंत्र्यांनी सांगावं काय हा महाराष्ट्र दिल्लीचा तख्ता सुद्धा हलवल्याशिवाय राहणार नाही. एवढी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यामध्ये ताकद आहे आणि ते स्वयंभू आहे. त्याला बच्चू कडूची गरज नाही, राजू शेट्टीची गरज नाही. आता शेतकरी स्वतःच्या ताकदीवर सुद्धा तुमचं सिंहासन डलडल हलवल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे राजू शेट्टीजी, शेवटचा प्रश्न आहे. शरद जोशींपासून अनेक दिग्गजांनी हा प्रयत्न करून पाहिला की शेतकऱ्याला आधी शेतकरी आहे असं सांगायचा, पण त्याच्यानंतर पण त्याच्यामध्ये राजकारणी घुसतो, त्याच्यामध्ये जातपात धर्म या सगळ्या गोष्टी येतात. आता या एका निर्णायक टप्प्यावरती हे आंदोलन आलंय. शेतकऱ्यांनी स्वतःहून एल्गार पुकारलाय, स्वतःहून या सगळ्या आंदोलन मोठं उभं केलेलं आहे. तर हे आंदोलन पुढे चालवण्यासाठी म्हणून जी रणनीती असायला पाहिजे ती कुठल्या प्रकारची असायला पाहिजे असं तुमचं स्वतःचं मत आहे? शेवटचा प्रश्न. तर शेतकऱ्यांना पेलल असं आणि त्याचबरोबर सरकारला कोंडी करायला असं आणि त्याचबरोबर त्यातून काहीतरी साध्य होईल अशा पद्धतीचं आंदोलन करावं लागेल. एक लक्षात ठेवा की हे काही कामगारांनी केलेलं बोनससाठीचं आंदोलन नाही आहे. हे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचं आणि त्याचबरोबर स्वामीनाथन सूत्राच्या अंमलबजावणीसाठीचं आंदोलन आहे. कदाचित दीर्घकाळ करावं लागेल, चिकाटीनं करावं लागेल, तेवढे पेशन्स पाहिजेत आणि ते पेशन्स ठेवून आंदोलन केलं तर मला खात्री आहे की याच्यामध्ये यशच मिळणार आहे. नक्कीच, म्हणजे पेशन्स ठेवावे लागतील. हा एका दिवसाचा लढा नाहीये, 4 दिवसाचा लढा नाहीये. सरकार कोणाचंही असलं तरी लढा शेतकऱ्याचा आज तागायत गेली 60-65 वर्ष कायम राहिलेला आहे आणि त्याला आज ही लढण्याची गरज पडते, रस्त्यावर उतरण्याची गरज पडते. ही खरं तर शर्मेची बाब आहे आपल्या सगळ्यांसाठी, पण तरीही या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीतरी भरघोस पडावं ही अपेक्षा व्यक्त करूयात आणि या चर्चेत थांबूयात. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.